आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे इन्स्टंट असा रवा डोसाची रेसिपी। हा रवा डोसा बनवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी करण्याची गरज नाही आहे आणि मुलांच्या डब्यासाठी आणि ब्रेकफास्टसाठी अगदी योग्य पर्याय आहे हा। तर फक्त रव्यापासून बनणारा हा नाश्ता, याच्यात मी कुठल्याही प्रकारचं पीठ वापरलेलं नाही आहे। तो कसा प्रकारे कुरकुरीत तयार होतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। सगळ्यात आधी मी इथे बोलमध्ये अर्धी वाटी दही घेतला आहे। त्या दहीला मी व्यवस्थित फेटून घेतलं आहे आणि दही हे शक्यतोवर ताजंच घ्यावं, खूप आंबट नसावं। आता याच्यामध्ये मी जवळजवळ 1 ग्लास पाणी घातलं आहे आणि याला व्यवस्थित मी फेटून घेणार आहे। आता मी ते ॲड करते आहे मीडियम आकाराचा कांदा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मी बारीक कापून, चवीनुसार मीठ ॲड केलं आहे। तुम्ही इथे दह्याऐवजी ताकही वापरू शकता। आता मी ते घेतलं आहे 1 वाटी रवा घेतला आहे। हा जाड रवा घेतला आहे मी, तुम्ही इथे जाड किंवा बारीक कुठलाही रवा घेऊ शकता। आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आता रवा हा थोडासा फुलेल म्हणून आणि हे मिश्रण थोडं घट्ट होणार आहे, त्यासाठी मी इथे त्याच्यात थोडं अजून पाणी घालते आहे। आता 10 मिनिटं आपण याला असंच ठेवणार आहोत। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता रवा व्यवस्थित भिजला आहे पाण्यामध्ये। आता आपण याचे डोसे तयार करून घेऊया। तवा मी इथे व्यवस्थित गरम करून घेतला आहे आणि हे मिश्रण असं पसरून घालायचं आहे आपल्याला, जेणेकरून छान जाळी पडेल डोस्याला आणि डोसा छान कुरकुरीत होईल। आता आपण गॅस मंद करून एका साईडने याला व्यवस्थित भाजून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता किती छान जाळी पडली आहे। खालची बाजू आपली व्यवस्थित भाजून झाली आहे। आता आपण याला उलटून घेऊया आणि किती इझिली हे निघालं आहे। हे बघा किती छान तांबूस रंग आला आहे डोस्याला। आता आपण याला काढून घेऊया। असेच आपण आपले सगळे डोसे तयार करून घेऊया। हे बघा कुठल्याही प्रकारचं मी इथे इनो, सोडा वगैरे काहीच वापरलं नाही आहे, तरीसुद्धा डोस्याला अगदी छान जाळी पडली आहे आणि डोसाही खूप छान कुरकुरीत झाला आहे। हे बघा मी तुम्हाला इथे चमच्याच्या साहाय्याने दाखवते किती छान कुरकुरीत असा आवाज येतोय डोस्याचा। अगदी परफेक्ट डोसे इथे तयार झाले आपले। तर तुम्ही अशा प्रकारे डोसे नक्की एकदा ट्राय करा, अगदी इन्स्टंट आणि झटपट होणारे आहे। तुम्हाला ही इन्स्टंट रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया आपण एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।